देवगाथा गाथा महाराष्ट्राच्या विकास पुरुषाची. संघाच्या मुशीतून संघटन शिकलात, कारसेवक म्हणून धर्म राखलात, शिक्षणाने वकील तर पेशाने राजकारणी, ज्याच्या खात्यात केवळ चांगल्याच कामांची वर्णी. नगरसेवक म्हणून प्रभागाचा मान वाढवलात, तर महापौर म्हणून शहराचा कारभार सांभाळलात. आपल्या सुशिक्षित, सुसंस्कृत आणि संवेदनशील स्वभावाने प्रत्येक नागपूरकराच्या मनाचा तुम्ही ताबा मिळवला. आमदार म्हणून विधिमंडळात जेव्हा तुम्ही आलात तेव्हा अटलजींचा शाबासकीचा हात पाठीवर मिळवला. नसेल हाऊस मॉडेलिंगची तुम्हाला, मान्य करतो, पण आमच्या या मनात रोल मॉडेल म्हणून देवेंद्रच राहतो. झालात मुख्यमंत्री, सांभाळली राज्याची धुरा, भ्रष्टाचारांची संपूर्ण यंत्रणा कापली थरथरा. तुम्ही सावरलात, पुन्हा लढलात, घुटारड्यांचा बुरखा तुम्ही तराटरा फाडला. तुमच्या विकासाच्या धडाक्याचा प्रत्येक जण अजून फॅन आहे. आजही सामान्य माणसाला तुमच्या दूरदर्शी नेतृत्वाची जाण आहे. बहिष्कार विरोधी कायदा असो की असो अनाथांच्या आरक्षणाचा कायदा, कधीच नाही बघितला तुम्ही केवळ एकाच वर्गाचा. 2019च्या निवडणुकीनंतर धक्का आम्हालाही बसला, जीव आमचाही तळमळला, जेव्हा पाठीत तुमच्या खंजीर घुसला. वाटलं अनितीच्या या बाजारात आमचा देवेंद्र फसला. पण अशा या हल्ल्यांनी घायाळ होईल तो देवेंद्र कसला. आलात तुम्ही पुन्हा नवे सरकार घेऊन, किंमत देखील मोजली सर्व काही त्यावेळी. तुम्ही पुन्हा सज्ज झाला विकास घडवायला, महाराष्ट्राची विकास गाथा नव्या जोमाने रचायला. आपल्या या जिद्दीची, नीतिमान राजकारणाची आम्ही प्रेरणा घेत आहोत. अरे नालायकांनो, फटतूस नहीं काटतूस हूं मैं, झुकेगा नहीं साला, घुसेगा.